विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीचा द लिव्हिंग वर्ल्ड हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये या पाठाचा आपण दुसरा भाग पार्ट 2 पाहणार आहोत. द लिव्हिंग वर्ल्ड स्टँडर्ड 6 लेसन नंबर 2 या घटकामध्ये आपण सुरुवात केलेली आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. त्याच्यामध्ये आपण पहिलं कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक बघितलेलं होतं ते म्हणजे ग्रोथचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर हा प्रयोगसुद्धा आपण अभ्यासलेला आहे. देन आफ्टर दॅट वी हॅव सीन द डिफरन्स इन बिटवीन कोकोनट ट्री अँड बनियन ट्री. We have learned about that. After that we have understand what is mean by photosynthesis. Photosynthesis सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. And after that we are going forward to look other characteristics of living world. म्हणजे आता राहिलेली कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायची आहेत. लिव्हिंग वर्ल्डची राहिलेली कॅरेक्टरिस्टिक आज आपण बघणार आहोत. सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज रेस्पिरेशन. सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज रेस्पिरेशन. Hold your hand in front of your nose or keep your hand on your chest. What do you feel? तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं जे हात आहे तो हात तुमच्या नाकासमोर धरायचा आहे आणि एक हात तुमचा काय करायचा आहे, चेस्टवर ठेवायचा आहे. तर तुम्हाला काय जाणवतंय ते तुम्ही फील करायचं आहे. इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. एखादा झोपलेला कुत्रा असेल तर तो आपण त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय जाणवतंय त्याचं निरीक्षण आपण करायचं आहे. तर हे जर का निरीक्षण आपण केलं तर त्याच्यामध्ये झोपलेला डॉग आणि आपण जर हात आपल्या नाकासमोर धरला तर आपण श्वसन करत आहोत असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल. रेस्पायरेशन आपण करत आहोत असं आपल्याला जाणवेल. त्यालाच रेस्पायरेशन असं म्हटलं जातं. द लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीवांना काय लागतो, जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म्ड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पायरेशन. आता इनहेलिंग ऑक्सिजन प्राणी काय करत असतात तर ऑक्सिजन शरीरामध्ये घेत असतात. अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकतात. फ्रॉम इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन. म्हणजे बघा, ऑक्सिजनचा आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी यूज पूर्ण होतो त्यावेळी त्या ऑक्सिजनचं रूपांतर हे कार्बन डायऑक्साईडमध्ये होत असतं आणि असा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हे एक्सहेलिंगद्वारे, एक्सहेलिंग म्हणजे उच्छ्वास असं आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, तर एक्सहेलिंगद्वारे तो कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकला जातो. आणि ही श्वास आत घेण्याची म्हणजे ऑक्सिजन शरीरामध्ये घेण्याची आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया, या प्रक्रियेलाच रेस्पायरेशन असं म्हटलं जातं. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एटसेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पायरेशन. आता फिश, स्नेक आणि माऊस यांना स्पेसिफिक म्हणजे निश्चित असे अवयव असतात त्यांना रेस्पायरेशन करण्यासाठी म्हणजे श्वासोच्छ्वास करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल वी कॅन सी हिअर फिश हॅज गिल्स म्हणजे कल्ल्यासारखा तो भाग असतो ज्याद्वारे फिश काय करत असतात, श्वासोच्छ्वास करत असतात. अँड आपण मानवाचा विचार केला तर विथ द हेल्प ऑफ नोज मॅन कॅन गेट ऑक्सिजन into the body. Okay, and on the other hand plants respire by means of microscopic pores on their stem and leaves. आता वनस्पतींचा आपण विचार केला तर त्या वनस्पतींच्या पानांना हे बारीक बारीक छिद्र असतात
बारीक बारीक अतिशय सूक्ष्म छिद्र असतात ज्याद्वारे ते रेस्पायरेशन करत असतात. रेस्पायरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणजे रेस्पायरेशन हे काय आहे तर एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लिव्हिंग थिंगचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, कॅन यू रिकॉल. आता तुम्हाला थोडंसं आठवते का बघा. इज ऑल द फूड वी ईट यूज्ड बाय द बॉडी. म्हणजे आपण जे काय शरीरामध्ये अन्न खातो ते सर्वच्या सर्व आपली बॉडी यूज करते का. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ बॉडी कन्वर्टेड इनटू. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपली शरीरामध्ये जे काही सर्व अन्न घेतलं जातं त्या सर्व अन्नाचा उपयोग शरीरामध्ये होत नाही. तर त्या अन्नातून प्रोटीन्स, मिनरल्स आणि महत्त्वाचे न्यूट्रिशन्स आपल्या शरीराला आवश्यक असणारे शरीरामध्ये घेतले जातात आणि त्यातून राहिलेला जो भाग आहे तो आपल्या शरीराच्या बाहेर केला जातो, टाकला जातो. आणि या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतात तर एक्सक्रेशन असं म्हणतात. म्हणजे बघा, वेस्ट सबस्टान्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स. आता बघा, ॲनिमलच्या बॉडीमध्ये ज्यावेळी आपण अन्न ग्रहण करतात, प्राणी ज्यावेळी अन्न ग्रहण करतात तर ते अन्न ग्रहण केल्यानंतर शरीरामध्ये त्या अन्नावर विविध प्रकारच्या प्रक्रिया घडत असतात आणि त्यातून शरीरामध्ये अन्नाच्याद्वारे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळत असतात आणि ते मिळालेले घटक मिळाल्यानंतर जो काय अनावश्यक भाग राहतो दीज आर कॉल्ड एक्स्ट्रेटा. म्हणजे अनावश्यक घटक जे तयार झालेले असतात त्याला एक्स्ट्रेटा असं म्हटलं जातं. अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे घटक आहे, जे म्हणजे टाकाऊ घटक शरीरामध्ये तयार झालेले आहेत ते शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला एक्सक्रेशन असं म्हणतात. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रेशन. आता बघा, प्राण्यांना ठराविक अवयव असतात एक्सक्रेशन करण्यासाठी. म्हणजे मानवाचा विचार केला तर त्याला गुदद्वार आहे ज्याद्वारे आपण सकाळी शौचाद्वारे काय केलं जातं तर एक्सक्रेशन केलं जातं आणि लघवीद्वारे सुद्धा एक्सक्रेशन मानव प्राण्यामध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे इतर प्राण्यांनासुद्धा अवयव असतात. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की वनस्पतीसुद्धा एक्सक्रेशन करतात का, उत्सर्जन करतात का. तर त्याचं उत्तर आहे येस, प्लांट्स टू एक्सट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लिव्स इन अ स्पेसिफिक सीझन. आता बघा, वनस्पतीसुद्धा एक्सक्रेशन करतात. कसं करतात तर काही वनस्पतींची पानं ही ठराविक ऋतूमध्ये काय होतात, गळतात. ते एक प्रकारचं एक्सक्रेशन आहे, जसं तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता. वेस्ट सबस्टान्सेस स्टोअर्ड इन द लीव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लीव्ज. आता वेस्ट सबस्टान्सेस जे वनस्पतीमध्ये तयार झालेले असतात ते पानांमध्ये साठवले जातात आणि असे पानांमध्ये साठवलेले वेस्ट सबस्टान्सेस वनस्पतींच्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी त्यांची पानं काय होतात, गळतात. फॉर एक्सक्रेशन, तर तुम्हाला एक्सक्रेशनचा अभ्यास करण्यासाठी बघा या ठिकाणी एक प्रयोग करायचा आहे. तुम्हाला टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. तुम्हाला एक प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, कॅरी बॅग घ्यायची आहे आणि ती काय करायची आहे, या ठिकाणी पानाला बांधायची आहे. पान त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये सामावलं पाहिजे अशा पद्धतीनं ती बांधायची आहे आणि त्याचं तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. तर बघा काय होतं आहे बघा, ते 6 to 7 hours तुम्ही हे बांधून काय करायचं आहे, ठेवायचं आहे आणि असं बांधून ठेवल्यानंतर 6 तासानं तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे. पण त्यावेळी ऊन वगैरे असलं पाहिजे. ड्रॉपलेट ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. आणि तुम्हाला काय दिसणार आहे बघा, या प्लास्टिकच्या बॅगला पाण्याचे ड्रॉपलेट तुम्हाला लागलेले दिसणार आहेत. इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सट्रॅक्ट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेफर. याचा अर्थ काय आहे बघा, तर पानं म्हणजे प्लांट्स काय करत असतात तर पाण्याच्या रूपाने, पाण्याचे वॉटर वेपरद्वारे म्हणजे पाण्याच्या वाफेद्वारे काय करतात,
एक्सक्रेशन करत असतात. एक्सक्रेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकताय. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर हा बाबूल या वनस्पतीचं एक्सक्रेशन तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हे काय आहे, तर या वनस्पतीवर आलेला डिंक आहे. तर बघा, व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स ऑन सीन द स्टेम ऑफ बाबूल ऑर डोमेस्टिक ट्रीज. म्हणजे बघा, शेवग्याची झाड आहे, शेवग्याचं झाड किंवा बाबूळच्या झाडावर अशा प्रकारे तुम्हाला याला आपण डिंक म्हणतो, तर ते एक प्रकारचं एक्सक्रेशन आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता बघा, निरीक्षण करायचे आहे आणि चर्चा करायची आहे. तर हॅव यू एक्सपिरियन्स दिस, म्हणजे तुम्हाला हा अनुभव आलेला आहे का. बघा, व्हॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन्स. म्हणजे एखादी ॲक्शन्स तुम्ही केल्यानंतर, अचानकपणे केल्यानंतर काय घडलेलं आहे हे तुम्हाला लक्षात येते का. बघा, लाईट फ्लॅश्ड सडनली इन टू युअर आईज. म्हणजे अचानक एखाद्या गाडीचा प्रकाश तुमच्या डोळ्यांवर पडला तर काय होतं. सडनली यू फेल्ट अ पिनप्रिक. म्हणजे बघा, तर द लीव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टच्ड. म्हणजे बघा, ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती म्हणजे लाजाळूचं झाड आहे. त्या लाजाळूच्या झाडाला जर का तुम्ही पानांना स्पर्श केला तर काय होणार आहे ते तुम्ही बघायचं आहे. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन अ स्ट्रीट ऑर कंट्री यार्ड आर लीट अँड इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प्स. म्हणजे बघा, सनसेट म्हणजे सूर्य मावळायला काय होतं बघा, रस्त्यावरील दिवे लागतात आणि दिवे लागल्यानंतर काय होतात बघा, त्याच्यावरती पतंग उडू लागतात. पतंग म्हणजे बारीक बारीक किडे त्याच्यामध्ये उडू लागतात. तर इथं लाईट जर का तुमच्या डोळ्यावर पडली तर काय होतात, तुमचे डोळे पटकन काय होतात, मिटले जातात. तर ह्यालाच काय म्हटलं जातं, तर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. म्हणजे सजीवांची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची क्षमता असं म्हटलं जातं. आणि हे सुद्धा एक प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक आहे. सजीवांचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. तर बघा, इथं एक वनस्पती दाखवलेली आहे, अ पॉटेड प्लॅन्ट. तर पॉटेड प्लॅन्ट काय केलं जातं बघा, कुंडीमध्ये लावलेली वनस्पती नेहमी काय होते, तर सूर्यप्रकाशाच्या दिशेनं काय होते, वाढत जाते. म्हणजे या ठिकाणी वनस्पती ही सूर्यप्रकाशाला काय करत असते, प्रतिसाद देत असते. म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. म्हणजे चेतना क्षमता असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची क्षमता प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये म्हणजे सजीवांमध्ये असते. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युल्स. म्हणजे एखादी घटना अचानक घडते तर त्या घटनेला प्रतिसाद देण्याची क्षमता ही सजीवांमध्ये असते. इफ यू सडनली एंटर अ काव शेड, द काउज अँड बफेलोज स्टँड अप. म्हणजे बघा, तुम्ही अचानक जर का गाईच्या गोट्यामध्ये गेला तर त्या गोट्यातील जे काउज आहेत आणि बफेलो आहेत ते स्टँडअप होतात. म्हणजे अचानक तुम्ही आल्यानंतर त्या घटनेला प्रतिसाद म्हणून ते काय होतात, उभे राहतात. बिगन टू मूव्ह, वन ऑर टू मे इवन स्टार्ट मूव्हिंग. तर काही त्यातले काय होतात, इकडे तिकडे बघू लागतात किंवा काही जण हंबरायला सुरुवात करतात. दीज आर ऑल मुवमेंट्स. म्हणजे बघा, तुम्ही त्या ठिकाणी काय झाला, एंटर झाल्यानंतर अचानक एंटर झाल्यामुळं त्यांना समजलं नाही आणि ते काय झाले, उभे राहिले आणि तुमच्या ॲक्शनला म्हणजे त्यांनी काय केले, मूवमेंट केली. अ क्रीपर प्लांटेड इन द कंट्री यार्ड लेन्स टुवर्ड्स अ सपोर्ट. म्हणजे बघा, एखादी वेल जर का तुम्ही लावलेली असेल तर वेल नेहमी काय होते बघा, कुठला तिला आधार गावतोय का, त्या आधाराच्या आधारे काय होतंय बघा, आधाराच्या विथ द हेल्प ऑफ सपोर्ट ती वाढत असते, तिची ग्रोथ होत असते. अ पॉटेड प्लॅन्ट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड्स सनलाईट. म्हणजे एखादं झाड तुम्ही जर का लावलेलं असेल
तर ते नेहमी सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढत असतं, जसं या चित्रामध्ये तुम्ही बघितलं. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट. म्हणजे बघा, वनस्पती, नुसतं प्राणीच नाही तर वनस्पती यासुद्धा मुवमेंट करत असतात. लिव्हिंग थिंग्स मूव फॉर देअर ओन अकॉर्ड. The movement or the change taking place in a living things at such a time is their response to a stimulus. म्हणजे बघा, एखाद्या घटनेला त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता ही सजीवांमध्ये आहे. An event that occurs in our surroundings is stimulus. म्हणजे एखाद्या इव्हेंट जर का घडत असेल, इव्हेंटला आपण जो काही आपल्या भोवतालच्या इव्हेंटला जो काही प्रतिसाद देतो ते म्हणजे स्टिम्युलस असते. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युल. म्हणजे याला रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युल असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता आपण शेवटचं जे आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग ते आता आपण बघणार आहोत. कॅन यू टेल व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पिक्चर्स. म्हणजे तुम्हाला या पिक्चरमधून काय शिकायला मिळते. तर या ठिकाणी तुम्ही पहिल्या चित्राचं निरीक्षण करा. ऑब्झर्व दिस पिक्चर. अ बर्ड अँड इट एग्स. दिस इज बर्ड अँड these are the legs of bird. म्हणजे या बर्डमधून या अंड्यामधून काय होणार आहेत, पिल्लं बाहेर येणार आहेत. बायोफोलम प्लांट. म्हणजे बघा, या ठिकाणी बायोफोलम प्लांट आणि ते सेम इथं बायोफोलम प्लांट त्याच प्रकारचं आहे, छोटंसं आहे. आणि अ मेअर अँड हर फॉईल. या ठिकाणी हे मेअर आहे आणि त्याच्यात फॉईल आहे. रोज कटिंग्स. म्हणजे बघा, या ठिकाणी रोजच्या फांदीपासून नवीन झाडं तयार केली जात आहेत. या सर्वांना काय म्हटलं जातं, तर रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे सजीव काय करत असतात, तर स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करत असतात. मग ते प्राणी असू द्या नाहीतर वनस्पती असू द्या. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे यालाच रिप्रोडक्शन असं म्हणतात. रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्स. म्हणजे सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. म्हणजे काही ॲनिमल्स, काही प्राणी म्हणजे पिल्लांना जन्म देतात. सम ले एग्स. काही प्राणी हे अंडी घालतात. देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द लेग्स. म्हणजे त्यांची पिल्लं अंड्यातून बाहेर येतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम सीड्स, स्टेम ऑर लीव्ज ऑफ प्लांट्स. म्हणजे बघा, वनस्पतींचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं, सीड्सद्वारे होतं, स्टेम्स अँड लीव्ज ऑफ प्लांट्स म्हणजे पानांद्वारे सुद्धा होतं. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे सजीव स्वतःसारखा दिसणारा नवीन जीव तयार करतो यालाच रिप्रोडक्शन असे म्हणतात. रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे रिप्रोडक्शन हे एक प्रकारचं सजीवांचं वैशिष्ट्य आहे. सो in this way we have learned all the 5 to 6 characteristics of living things. Okay. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.